तुम्हाला माहिती आहे का बोरनान का करतात ते? बोरनान संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. लहान मुलं म्हणजे कृष्णाचं स्वरूप आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर पण बोरनान केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी, त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी भेटावी म्हणून बोरनान केले जाते. यात बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट यांचा समावेश करण्यात येतो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे करीच्या दिवसापासून ते रथसप्तमीच्या काळापर्यंत बोरनान केले जाते. लहान मुलांचा हा कौतुक सोहळाच असतो. साधारणतः 1 ते 5 वर्षापर्यंत लहान मुलांचे बोरनान केले जाते. बोरनान करताना मुलांना काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून छान नटवतात. त्यांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या वड्या, गोळ्या, बिस्किट, चॉकलेट असे सगळे पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकले जाते. त्याने बाळाची आंघोळ घातली जाते व आजूबाजू बसलेली लहान मुले तो खाऊ गोळा करून खातात.